श्रीराम. सर्व श्रोत्यांना प्रेमपूर्वक नमस्कार. श्रोते हो, आपण स्वामी विद्यानंद यांच्या भावार्थ रामायण संक्षिप्त या ग्रंथाच्या आधारे निर्माण झालेला मला भावलेले भावार्थ रामायण अर्थात आत्मपरायण हा ग्रंथ आपण पाहत आहोत. आज युद्धकांडातील अध्याय 57वा राक्षसांच्या आवरणाचा भेद. ओम श्रीराम. लक्ष्मण आणि विभीषणाने रावण वधाची केलेली विनंती श्रीरामांना पटली नाही. तेव्हा श्रीराम प्रभू आज्ञा करतात की या क्षणी रावण नेमके काय करत आहे याचा शोध घ्या. मग तो विभीषण शोध घेतो व श्रीरामांना सांगतो की रावण शिव आज्ञेने प्रचंड असा यज्ञयाग करत आहे. तेव्हा श्रीराम प्रभू तो यज्ञयाग विध्वंस करण्याची आज्ञा करतात. त्यानंतर ती समग्र वानरसेना लंका नगरीमध्ये घुसते व त्या लंका नगरीसह त्या रावणाचा यज्ञयागही उद्ध्वस्त करतात. तेव्हा मग रावण भयंकर क्रोधित होतो व प्रतिज्ञा करतो की मी आता रामवध करणारच व युद्धाकरिता तयार होतो. साधकाच्या दृष्टीने पाहू. साधकाच्या अंतरंगातील युद्धभूमीवर आता ते आत्मस्वरूप सद्गुरू म्हणजेच श्रीराम आदेश देतात की त्या अशुद्ध अहंकाराची म्हणजेच रावणाची आता नेमकी काय स्थिती आहे हे जाणून घ्या. मग तो विवेक म्हणजेच विभीषण आपल्या विवेकाने सर्व काही जाणून घेतो व आपल्या आत्मस्वरूप सद्गुरूंना संवेदित करतो की तो अशुद्ध अहंकार शक्ती प्राप्तीकरिता शिवसाधनेत निमग्न आहे. तेव्हा ते आत्मस्वरूप सद्गुरू आदेश देतात की त्या हिरण्यगर्भ म्हणजेच लंका नगरीसह त्या अशुद्ध अहंकाराच्या साधनेचा विध्वंस करा. मग ती शुद्ध असलेली सर्व मंडळी म्हणजेच वानरसेना त्या हिरण्यगर्भ नगरीत प्रवेश करून गोंधळ निर्माण करतात व त्या अशुद्ध अहंकाराच्या साधनेचा विध्वंस करतात. तेव्हा मग तो अशुद्ध अहंकार क्रोधित होतो व त्या आत्मस्वरूप सद्गुरूंच्या विनाशाचा प्रण करतो. आता आपण याचं थोडक्यात सार पाहण्याचा प्रयत्न करूया. इथे आपण पाहिलं की लक्ष्मण आणि विभीषण रावणवधाची श्रीरामांना विनंती करतात की आता लवकरात लवकर रावणाचा वध करा. मात्र ही विनंती श्रीरामांना पटत नाही. का बरं? कारण लक्ष्मण आणि विभीषण काय चुकीचे होते का? कारण त्यांनी आत्तापर्यंतच्या युद्धात पाहिलं की रावणाने काय 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 उद्योग केले, म्हणून त्यांना असं वाटलं की रावणाचा वध लवकर व्हावा. आता हे साधकाच्या दृष्टीने कसं असेल ते आपण पुढे पाहूच. त्यानंतर मग श्रीराम काय आज्ञा करतायत. श्रीरामांना हे का पटलं नाही? तर कारण जोपर्यंत रावण स्वतःहून युद्धाला येत नाही तोपर्यंत रावणाचा वध करता येणार नाही. आणि दुसरी एक गोष्ट की
याच्यापूर्वी सुद्धा रावण स्वतः युद्धाला आलेला आहे, तेव्हा श्रीरामांनी रावणाचा वध केला का? नाही. कारण आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की कोण्याही जीवाचा त्याचं जीवन संपण्याची जो काळ आणि जी वेळ ठरलेली असते त्याच वेळी त्याचा मृत्यू होतो किंवा त्याचं जीवन संपतं. हे बघा, आता जेव्हा रावण सीतेचं हरण करायला पंचवटीवर, नाशिक येथील पंचवटीवर येतो, श्रीरामांनाही माहीत नव्हतं का? माहिती होतं. मग श्रीराम तेव्हाच रावणाला मारू शकत नव्हते का? मारू शकत होते. परंतु तिथे फक्त त्याच्याही दोन पैलू आहेत. तिथे फक्त श्रीरामांनी रावणाला मारलं असतं तर तिथे फक्त रावणाचा उद्धार झाला असता. ही जी बाकीची सगळी जी राक्षस मंडळी आहे यांचा उद्धार राहून गेला असता. हे रावणालाही माहीत होतं आणि हे श्रीरामांनाही माहिती होतं. म्हणून तिथे श्रीरामाने रावणाला मारलेलं नाही आहे. आणि हा दुसरी बाजू की तो रावणाचा तोपर्यंत जीवनाचा काळ संपलेला नव्हता, त्याचा मृत्यूची वेळ आलेली नव्हती. म्हणून श्रीरामांना आत्ता ही जी लक्ष्मण आणि बिभीषण विनंती करतात ती मान्य पटत नाही. कारण ती वेळ आणि तो काळ आल्याशिवाय मृत्यू कोणाचाही होत नाही. तेवढे वेळ अवतार घेणाऱ्या देवाला सुद्धा पाहावीच लागते. सगळ्यांच्या जबाबदारीत आपलाही काळ, आपल्या जीवनाचा काळ आणि मृत्यूची वेळ ही ठरलेली असते. तो क्षण मात्र कोणीही चुकवू शकत नाही. मग श्रीराम पुढे काय सांगतात की आत्ता रावणाची काय स्थिती आहे ते शोधा. हे श्रीरामांना अंतर्ज्ञानाने समजत होतं. मग बिभीषण त्याचे हेर पाठवून सगळी माहिती गोळा करतो. मग समजतं की रावण आणखी शक्ती प्राप्ती करण्यासाठी शिवाची आराधना करतोय, शिवासाठी यज्ञयाग त्यांनी सुरू केला आहे. मग श्रीरामांना तिथे समजतं की हा जर यज्ञयाग पूर्ण झाला तर रावण आणखी बलशाली होईल आणि तो ही वेळसुद्धा टाळण्याचा प्रयत्न करेल मृत्यूची. म्हणून मग श्रीराम आदेश देतात की तुम्ही आता लंकेत घुसा. तोपर्यंत धर्मयुद्धाप्रमाणे लंकेत कोणीही घुसलेलं नाही. आजचं जे युद्ध चालले अतिरेकी आपण पाहतो, कुठेही पब्लिक प्लेस वर येऊन आतंकवाद करतायत, बॉम्बस्फोट करतायत, असं धर्मयुद्धात बसत नाही. श्रीरामाने तोपर्यंत कोणालाही लंकेत जाण्याची परमिशन दिलेली नव्हती. मात्र आता श्रीराम म्हणतात की तुम्ही आता लंकेत शिरा आणि त्या यज्ञयागाचा विध्वंस करा. कारण रावणाला ती शिवाची शक्ती मिळाली नाही पाहिजे. शिवाला, कारण रावण हा शिवाचा परमभक्त होता आणि त्याची ती भक्ती पाहून शिवाला ते वरदान द्यावं लागलं. अगोदरही दिल्याने आत्ताही द्यावं लागेल. म्हणून तो यज्ञयाग विध्वंस करा. आता इथे एक महत्त्वाची गोष्ट, मग एखाद्याचा यज्ञयाग विध्वंस करावा का? मोठा प्रश्न आहे ना. कारण ती एक साधनाच आहे ना. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवली गेली पाहिजे की तुम्ही साधना किंवा यज्ञयाग किंवा पूजा अर्चा धर्म जे जे काय करताना ते कुठल्या हेतूने करता त्यावर अवलंबून आहे. जर तुम्ही ते यज्ञयाग वाईट हेतूने अशी काही शक्ती प्राप्त करून इथे अराजकता माजवण्यासाठी शक्ती मिळवत असाल तर त्या यज्ञयागाचा, त्या साधनेचा विध्वंस हा केलाच पाहिजे. हे धर्मनीतीमध्ये बसतं. म्हणून श्रीरामाने तो आदेश दिला. आणि मग ते वानरसेना गोंधळ घालते, त्या रावणाचा यज्ञयाग विध्वंस केला जातो. मग रावण क्रोधित होतो, कारण रावणाला क्रोधित केलं पाहिजे ना, तेव्हा तो युद्धाला येईल आणि त्याची वेळ जवळ आलेली होती मृत्यूची. आणि मग तो तिथे प्रतिज्ञा करतो की मी आता रामवध करीलच. आता रामाचं वध करणं सोपी गोष्ट आहे का? नाही. परंतु प्रतिज्ञा करतो म्हणजेच त्याला आता मरायचं आहे. आत्तापर्यंत त्याने प्रतिज्ञा केली का? नाही. आता तो प्रतिज्ञा करतो. आता ही झाली कथा. तर इथे साधकाच्या दृष्टीने, साधकाच्या अंतरंगामध्ये हेच चाललं आहे आता की साधकाच्या अशुद्ध अहंकाराने आत्तापर्यंत पाहिजे तेवढा खूप गोंधळ घातला आहे. सगळ्या वामशक्ती म्हणजे काम, क्रोध, लोभ, मोह, मद ह्या सगळ्यांना हत्यार म्हणून वापरून त्याने खूप मोठा गोंधळ घातला आहे. परंतु साधकाचा मन आणि प्राण हे दिव्य आणि चैतन्यमय झालेले आहे, ईश्वरमय झालेले आहे. त्यामुळे त्यावर त्यांचं काहीच चालत नाही.
तो शेवटी कंटाळतो आणि आता त्याला कोणाचा आधारही राहत नाही, कारण त्याचे जेवढ्या वामशक्ती होते त्या निष्प्रभ ठरतात. मग तो शिवाकडून आणखी शक्ती मिळवण्याचा प्रयत्न करतो. आता इथे परत हा एक प्रश्न आपण कथेच्या दृष्टीने पाहिलं की रावण शिवाकडून म्हणजे यज्ञ करतोय आणि शक्ती मिळवतोय. इथे साधकाच्या दृष्टीने साधकाचा अहंकार सुद्धा साधकाच्या अंतरंगात असलेला शिव म्हणजेच एका अर्थाने सद्गुरू म्हणजेच साधकाचा अंतरात्मा किंवा चैत्य पुरुष यांच्याकडून तो शक्ती मिळवण्याचा प्रयत्न करतोय. मग इथे जे आत्मस्वरूप सद्गुरू जे शिवस्वरूप आहे ते इथे त्याची साधना फळाला येऊ देत नाही. कारण कारण अशुद्ध अहंकाराचा हेतू हा वाईट आहे, चांगला नाही आहे. म्हणून त्या अशुद्ध अहंकाराच्या साधनेला फळ येऊ दिलं जात नाही. याकरता सद्गुरू पाहिजे. कारण सद्गुरूंचं या अंतरंगातल्या सगळ्या गोष्टीवर बारीक लक्ष असतं. इथे जर सद्गुरू नसतील तर तो अशुद्ध अहंकार म्हणजेच आपण ज्याला तांत्रिक, मांत्रिक, यांत्रिक या ज्या शक्ती असतात ना, ह्या अशुद्ध अहंकारानेच मिळवता येतात किंवा मिळालेले असतात. शुद्ध अहंकाराने मिळवता येतात. परंतु जेव्हा अहंकार शुद्ध होतो ना, तेव्हा तो या शक्ती मिळवण्याच्या भानगडीत पडत नाही, तो आत्मप्राप्तीच्या भानगडीत पडतो. कारण या शक्तींचं मिळून करायचं आहे काय? या शक्ती म्हणजे एक प्रकारच्या सिद्धी. मग या सिद्धींचं मिळून करायचं आहे काय? त्याला आत्मप्राप्तीची ओढ लागते. कोणाला? शुद्ध अहंकाराला. मात्र अशुद्ध अहंकाराला काय हवे आहेत? शक्ती हवी आहेत, सिद्धी हवी. म्हणजे सगळ्या या जगावर, विश्वावर, मानवावर, सगळ्यावर माझा कब्जा पाहिजे, मी श्रेष्ठ. या दृष्टीने म्हणजेच इथे अशुद्ध अहंकाराचा हेतू चुकीचा आहे. म्हणून आत्मस्वरूप सद्गुरू त्यांच्या शुद्ध मंडळींना आदेश देतात की त्या साधनेचा विध्वंस करा. आता ही शुद्ध मंडळी कोण? इथे कथेच्या दृष्टीने आपण वानरसेना म्हणतोय, परंतु साधकाच्या अंतरंगामध्ये मग शुद्ध मंडळी म्हणजे शुद्ध झालेला प्राण, शुद्ध मन, शुद्ध बुद्धी, सात्विक बुद्धी, शुद्ध विवेक, शुद्ध हृदय, शुद्ध कर्म, शुद्ध विचार, शुद्ध भावना, शुद्ध भक्ती, सगळं जे काही सगळं शुद्ध झालेलं आहे ती शुद्ध मंडळी त्यांचाच मालक असलेल्या अहंकाराचा साधनेचा विध्वंस करतात. बघा, अहंकार हा सगळ्यांचा मालक आहे. तसं सगळ्यांचा मालक मन आहे, परंतु हा अहंकार मनालाच ताब्यात घेतो आणि सगळ्यांचा मालक बनतो. मात्र जेव्हा हे घटक शुद्ध होतात तेव्हा ते घटक आपल्या चुकीच्या मालकावर कुरघोडी करू शकतात आणि त्या अशुद्ध अहंकाराचाही विनाश किंवा त्यालाही शुद्धीच्या मार्गावर आणू शकतात. म्हणून साधकाने आपल्या गुरुप्रणित साधनेत राहिलं पाहिजे. नेहमी सद्गुरूंनी जे निर्देश दिले त्यानुसार साधना करत राहिले पाहिजे. म्हणजे आपल्या अंतरंगातला एक एक घटक शुद्ध होत जातो आणि असे शुद्ध झालेले घटक एकत्र आले तर मग तिथे या अशुद्ध अहंकाराचं काहीही चालू शकत नाही. हे इथं उदाहरण आहे. कारण इथे त्यांनी या सगळ्या या शुद्ध मंडळीने त्याच्या साधनेचा विध्वंस केला आहे. आता इथे अजून एक गंमत होते बा की या अशुद्ध मंडळींनी आपल्या अंतरंगात गोंधळ घातला तर आपल्याला त्याचे साईड इफेक्ट भोगावे लागतात, त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात. म्हणजे आपल्याला व्याधी, आजार, पोटदुखी, डोकेदुखी, तळपायांच्या वगैरे वगैरे ह्या व्याधी. तसंच शुद्ध मंडळींनी सुद्धा गोंधळ घातल्यानंतर त्याचेही साईड परिणाम म्हणजे त्याचेही परिणाम आपल्याला भोगावे लागतात. आता इथे ह्या शुद्ध मंडळींनी जाऊन त्या अशुद्ध अहंकाराच्या नगरीत जाऊन गोंधळ घातला आहे ना, त्याचा विध्वंस केला आहे वगैरे. मग याचा परिणाम काय झाला? तो अशुद्ध अहंकार आणखी क्रोधाविष्ट होतो आणि त्याचे परिणाम आपल्याला म्हणजे बघा, आता त्याचं व्यवस्थित जर त्याचं उपपत्ती लावायची ठरलं तर या शुद्ध मंडळीने असं केल्यामुळे अशुद्ध अहंकार क्रोधाविष्ट होतो. त्याचा परिणाम आपल्या देहावर होतो. म्हणजे काही साधकांना मग त्रास होतो, अस्वस्थता, नैराश्य येतं, साधनाच सोडून द्यावीशी वाटते, भक्ती सोडून द्यावीशी वाटते किंवा काही तर वाईट गोष्टींकडेही वळतात किंवा वाईट गोष्टीसुद्धा त्यांच्याकडून घडतात. देहाच्या दृष्टीने तर त्यांना कधी मग व्याधींचं कुठल्याही प्रकारच्या मग अनेक प्रकारच्या व्याधी, अगदी हार्ट अटॅकसारख्यासुद्धा, पित्तामुळे हृदयाची क्षमता कमी होऊन अनेक गोष्टींना सामोरं जावं लागतं या दोन्हीही मंडळींनी गोंधळ घातल्यावर.
अशुद्ध मंडळीने घातल्यावर तर खूप वेदना भोगाव्या लागतात, परंतु शुद्ध मंडळीने घातल्यावर सुद्धा याला सामोरं जावं लागतं आणि त्या प्रोसेसमधून प्रत्येक साधकाला जावंच लागतं. त्याशिवाय दुसरा मार्ग नाही. जरी एखाद्या साधकाला या जीवनात ती भोगायला मिळालेली नसेल, याचा अर्थ तो त्या प्रोसेसमधून गेला असं होत नाही. त्याने मागच्या जन्मात ती प्रोसेस पूर्ण केलेली असेल, या जन्मात तो फार वेगाने पुढे निघून जातो. म्हणून त्याला ते दुःख भोगावं लागलं असं नाही. हे दुःख हे प्रत्येक साधकाला भोगावंच लागतं, मग त्याने मागच्या जन्मात भोगलं असेल. तर हे आपण समजून घेतलं पाहिजे आणि हेच या अध्यायाचं सार असावं असं मला वाटतं. श्रीरामार्पणमस्तु. हरि ओम तत्सत. ब्रह्मार्पणमस्तु.